शासनाने खत वितरण व्यवस्थेत पारदर्शकता सुलभता यावी व योग्य नियोजन व्हावे म्हणून फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल ॲप या प्रणालीची सुरुवात केली। मात्र प्रायोगिक तत्वावर ऐन खरीप पेरणीच्या हंगामात ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याने ॲपमध्ये विविध तांत्रिक अडचणी येत आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना खत मिळवण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे। याबाबत शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेकडे अडचणीबाबत माहिती दिली, ज्या अनुषंगाने शेतकरी संघटनेने सदरील ॲपचा उद्देश जरी चांगला असला तरी त्यामुळे सध्या तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांची हेळसांड होत असून सध्या या ऑनलाईन खत बुकिंग प्रणालीला स्थगिती द्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधीक्षक यांना केली आहे। याबाबत उपविभागीय कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे। उपविभागीय कृषी अधिकारी साहेब यांना शेतकरी संघटनेच्या वतीने आमच्या शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष गणेश भाऊ तांबे यांच्या अध्यक्षतेखाली आज जे शासनाने ऑनलाईन खत विक्री जी प्रणाली चालू केलेली आहे ती अत्यंत खरीपाच्या तोंडावर चालू केली आणि ती चालू झाल्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात मनस्ताप या ठिकाणी सहन करावा लागत आहे। याच्यामध्ये त्या प्रणालीत काही टेक्निकल बाबी आहेत, त्या टेक्निकल दोष असल्यामुळं शेतकऱ्यांना आज खताची अत्यंत गरज आहे। रस्त्यांचा अभाव आहे, पाऊस झाल्यानंतर काही शेतकरी शेतात खत घेऊन जाऊ शकत नाही, त्यामुळे खत विकत घेण्यासाठी आज कृषी सेवा केंद्रांवर या ठिकाणी शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते। परंतु आज जर बघितलं तर या ऑनलाईन प्रणाली जी मोबाईल ॲपद्वारे खत बुकिंगची जी आणली प्रशासनाने, तर त्याच्यामुळे आज शेतकऱ्यांना ते कुठल्याही प्रकारचं खत भेटत नाही आहे आणि त्यामुळे तालुक्यामध्ये नवे जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा मोठा रोष या ठिकाणी प्रशासनावर आपल्याला दिसत आहे। त्यामुळे शेतकरी संघटनेला 100च्या वर शेतकऱ्यांचे फोन आले आणि याच्यात तुम्ही लक्ष घाला आणि लक्ष घालून या ठिकाणी ही तात्पुरत्या स्वरूपात 2-3 महिन्यासाठी का होईना ही प्रणाली स्थगित केली पाहिजे। ही जी प्रणाली आहे ती चांगली जरी असेल, शेतकऱ्यांच्या हिताची जरी असेल, शासनाचा उद्देश याच्यामागे चांगलाही असू शकतो, परंतु या ठिकाणी आज खरीपाच्या तोंडावर करणं ही मात्र एक मोठी चुकीची गोष्ट या ठिकाणी दिसत आहे। त्यामुळे आज आम्ही उपविभागीय कृषी अधिकारी साहेब आणि बाकीच्या सन्माननीय अधिकाऱ्यांना या ठिकाणी आज शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देऊन 8 दिवसांचा या ठिकाणी आम्ही अल्टिमेटम दिलेला आहे की 8 दिवसात ही प्रणाली तुम्ही याच्यात बंद केली नाही, स्थगित केली नाही आणि शेतकऱ्यांना जी खतासाठीची मोकळीक आहे ती करून दिली नाही, तर याच्यानंतर आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीनं तालुकाभरातून या ठिकाणी ठिय्या आंदोलन या ठिकाणी हाती घेणार आहोत। त्यामुळे याची जी काही नंतर जी हे होईल, परिस्थिती निर्माण होईल, या परिस्थितीची सर्व जबाबदारी ही प्रशासनाची राहील।